सरांना सहकार्य करायचे ते आपले मित्र आहेत. मसाजोगचे विद्यमान सरपंच संतोष देशमुख यांचा जो माहिती आणि संतोष देशमुख जे आपल्याला जोडून गेले आहेत परंतु जीवन त्यांना जीवन जगत असतात आणि म्हणून संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला शासनाला शासकीय लाडकं अर्थस्थान राजकारणाच्या पलीकडे सामाजिक कार्यकर्ता सामाजिक भान ठेवून काम करणारा कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याकडे जात पात धर्म भेद पंथ किंवा पक्ष असा कसल्याही प्रकारचा प्रकार नाही असे वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर खंडणीचा घेऊन काही पुरावा घेऊन किंवा हानमार करून जर धमकी देऊन जर देणं आले नाही तर त्यांच्यावर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याची रीत या लोकशाहीमध्ये फार कमी आहे आणि म्हणून तो वाल्मिकांना यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा. तो खोटा गुन्हा शासनाने तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची आपली सर्वांची एक चांगल्या कार्यकर्त्याचाही संशय खून झाला असताना त्याने भेटण्याच्यावर घेतलेल्या किती त्याच्यामध्ये गेले माझं कालच काय झालं त्यांना जायला संतोष देशमुखला भेटायला जायला आमची अडचण नाही. आम्ही रोको केल्यानंतर रस्ता रोकोचं निवेदन दिल्यानंतर काल आदर्श परिसरातील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय संतोष देशमुख यांना न्याय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची नोकरी शासकीय नोकरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची शासकीय नोकरी वाल्मिक अण्णा करड्यांच्यावर खंडणीचा खोटा दाखल केलेला गुन्हा मागे घेतलाच पाहिजे. वाल्मिक अण्णा करड्यांच्यावर खोटा दाखल केलेला गुन्हा मागे घेतलाच पाहिजे. यानंतर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना या रास्ता रोकोसाठी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करून पोलिसांनी जे आम्हाला रास्ता रोकोसाठी इथं परवानगी दिली आहे मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट की आंदोलन पुन्हा प्रवृत्तीची बाजू घेण्यासाठी नाही तर या आंदोलनावर आमचे जुने नेते अंबादास दानवे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी या प्रकरणामध्ये प्रसिद्धीला फक्त चमकोगिरी करण्यासाठी त्यांनी काही मागणी केल्या की वाल्मिक अण्णा कराड आणि यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे वगैरे वगैरे. दानवे साहेब तुमच्यासोबत आम्ही 20 वर्ष काम केलं परंतु तुम्ही आपला जो ठाकरे गट आहे तो कशावर मागे पडतो आमदार प्रकाश सोळंके साहेबांचं की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली